हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय कुकिंग ब्लॉग. तर आज मी बनवत आहे चीज ब्रेड. तर मी असं पाव आणला होता आणि मी पावचं बनवत आहे. तर तुम्ही याच्यासाठी तुमच्याकडे जो ब्रेड अवेलेबल असेल त्याचा पण तुम्ही बनवू शकता. तर या मुलांना माझ्या यांना दोघांना पण चीज पाव असं ब्रेड आवडतो. तर म्हणून मी पाव घेतला आहे. तर याला मधातून तुम्ही कट करू शकता किंवा तुम्ही याला सेपरेट पण एक कट करू शकता. तर मी याला मधातून कट करून एका वेळेसच पूर्ण असं बनवलेलं आहे. तर याचे छोटे छोटे पण पीस करून तुम्ही बनवू शकता. तर आता मी इथे घेतलं आहे बटर थोडं बाहेर ठेवून द्यायचं फ्रीजमधून, म्हणजे ते थोडं सॉफ्ट होते. आणि त्यामध्ये गार्लिक क्रश करून घेतलं आहे, मी ग्रेट करून घेतलं आहे. आणि ते गार्लिक आणि बटरची जी पेस्ट होती ती आता पूर्ण ब्रेडवर चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं. आणि मी हा सॉल्टेड बटर यूज केलेला आहे इथे. तर तुम्ही अनसॉल्टेड पण बटर घेऊ शकता. तर इथे मग मी आता याच्यानंतर थोडंसं टाकलं आहे चिली फ्लेक्स. त्यानंतर मी ॲड केलेलं आहे ऑरेगॅनो तुम्हाला तुमची आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही टाका, नाही तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आणि त्यानंतर मी थोडं मुलांसाठी म्हणून चिली फ्लेक्स टाकलेले आहे. तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर मी घेतला इथे मोझरेला चीज. तर तुम्ही मोझरेला चीज पण घेऊ शकता किंवा ग्रेट करून पण टाकू शकता. तर मी इथे डायरेक्ट ग्रेटेडवालाच मोझरेला चीज घेतलेला आहे. त्यानंतर मी आता याला सगळीकडे छान व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण हे सगळं ओव्हनमध्ये, तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये पण असेल तर अवेलेबल मायक्रोवेव्हमध्ये पण ठेवू शकता. आता मी इथे डायरेक्ट मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेलं आहे. पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण त्याला ठेवू शकता. कढई थोडी प्रीहीट होऊ द्यायची आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवून तुम्ही हे प्लेट ठेवून, पण तुम्ही इथे ही प्लेट न ठेवता स्टीलचं भांडं ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही ते झाकून ठेवू शकता किंवा तुम्ही पाणी टाकून पण त्याला स्टीम करू शकता. तर अशानंतर चीज चांगला मेल्ट झालेला आहे आणि हे गरम गरम आहे. तर वीरला थोडंसं गरम वाटत होतं खाताना. तर निम्मी आणि वीरचं तर हे फेवरेट आहे. मी टिफिनमध्ये पण यांना कधी कधी देत असते. तर त्यांना हे खूप त्यांचं फेवरेट आहे आणि त्यांना आवडतं. तर अशा सिम्पल, इझी आणि मुलांना आवडेल अशा छान छान रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.